आपल्या खासदार बारामतीकरांना काय आवाहन कराल? कारण का आपण पाहिले की अजितदादांना बारामतीकर विक्रमी मताधिक्याने विजय करायचे, परंतु आता तर बारामतीकर पेटून उठलेत. ते अजितदादांना श्रद्धांजली म्हणून त्या ठिकाणी आता बारामतीकर मतदान करणार. मला एवढंच मेसेज द्यायचा आहे सगळ्यांना की ऊन खूप आहे. सगळ्यांना माहिती आहे की वहिनी निवडून येणारच. त्याच्यामुळे अनेक लोक म्हणतील की कशाला यायचं मतदान करायला, वहिनी तर निवडूनच येणार आहे. पण आपल्याला एक रेकॉर्ड तोडायचा आहे 2,17,000चा. त्याच्यामुळे मी विनंती करतो की आवर्जून मतदान करायला या बाहेर. दादा, खरं तर या निवडणुकीमध्ये 22 जण उमेदवार रिंगणात आहेत आणि 22 उमेदवारांपैकी एकांनी उमेदवार प्रचार सुरू केलेला नाही. आतापर्यंत तरी प्रचार केला नाही. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती. मात्र ही बिनविरोध सारखीच आहे, कारण तसं कोण मोठं नाहीये समोर. पण आपल्याला बिनविरोध करायचा प्रयत्न चालू होता, पण काही लोकांनी उभे केले. आता कसं आहे, जर इतर लोकांनी चांगले उमेदवार उभे केले असते तर चांगली लढाई झाली असती, टीका टिप्पणी झाली असते, लोकांना कळालं पण असतं की खरं कुठले दादांचे कार्यकर्ते आहेत आणि कुठले दादांच्या पाठीमागे काम करणारे. तर हे एकदा क्लिअर झालं असतं आमच्या पुढच्या इलेक्शनसाठी. पण चांगले सगळ्यांनी मदत केली. सगळ्यांचं मी आभार मानतो की सगळ्यांनी आम्हाला मदत केली, पाठिंबा दिला आणि आता चांगल्या रेकॉर्ड ब्रेकिंग मतांनी वहिनींना निवडून आणायला पाहिजे. बारामती शहरातला कुठलाही रस्ता बघितलाय, कुठलीही इमारत बघितली, कुठलंही गार्डन बघितलं तर अजितदादांचं त्या ठिकाणी नाव घेतल्याशिवाय नागरिक राहत नाहीत. आणि आता अजूनही बारामतीमध्ये अनेक विकास कामे चालू आहेत आणि अजितदादांचं स्वप्न होतं की बारामती ही देशात 1 नंबरची झाली पाहिजे. याकरता आपण काय प्रयत्न करणार? तर आपण प्रयत्न करूच ना. आता एवढे प्रलंबित कामं आहेत ते तर कम्प्लीट करायचे आहेत आणि पुढचे जे काय दादांचे स्वप्न होते ते पण कम्प्लीट करून घ्यायचे. आता भाषणामध्ये मुख्यमंत्री साहेब घेतीलच ते विषय आणि वहिनी, तर ते तुम्हाला ऐकायला मिळतील. वैदिकच्या प्रचारासाठी सर्वच पवार कुटुंबीय जे आहे ते बारामतीमध्ये प्रचार करताना पाहायला मिळते. एकूणच आता येणाऱ्या आगामी काळामध्ये सर्व पवार कुटुंबीय राजकीय दृष्ट्या एकत्र पाहायला मिळते.